कुरुक्षेत्रावर सूर्यग्रहणाचा दिवस सुवर्ण दान करायचं ठरवलं. राजा चाले तेथे वैभव सांगा. ते एकटे आहे का वैभव? राजा असतो तिथे वैभव असते. आपले ज्ञानेश्वर महाराज वारकऱ्यातले राजे, ज्ञानाचे राजे. आणि मग तुम्ही पावर सोहळा. आमचा राजा ज्या गावाला थांबल तिथं मोठं शहर तयार होते आपोआप. 11-12 लाख लोक असतात माऊलीच्या सोबत. राजा चाले तेथे वैभव. तसं द्वारकेचा राजा कुरुक्षेत्रावर सुवर्णदानासाठी आला आणि आठवण आली गोकुळातल्या लोकांची. ए जा रे बाबा, आनंदाचा दिवस आहे. ते माझे गोपाळ आणि गोपिका, त्यांना म्हणा तुम्हाला कुरुक्षेत्रावर कृष्णजीनं बोलावलं. बरं का रोहिदास, निरोपाला रागावण्याचाही कार्यक्रम झाला पण एवढा वेळ आपल्याकडे नाही. तुम्हाला बोलावलं भगवान कृष्णजीनी. कुठं? कुरुक्षेत्रावर सुवर्णदानाचा कार्यक्रम आहे. काही तर रागावल्या. आता आठवण झाली का त्याला? नमस्कार नमस्कार. थांबा थांबा. जमलं. अरे आम्ही काही काही घरी जातो, गडगंज श्रीमंत घर असते, आजोबा नातवाचं मुंडकं दाबतो तरी ते पाया नाही पडत. मागा सर, याला संस्कार म्हणतात. विठ्ठल आता झाली का आठवण? अरे 12 वर्षाचा होता, गोकुळ सोडून गेला तेव्हा. त्याच्यासाठी नवऱ्याच्या लाता खाल्ल्या, सासऱ्याच्या सासूच्या शिव्या खाल्ल्या, तरी तिळभर प्रेम त्याच्यावरच आम्ही कमी होऊ दिलं नाही. आणि तो 90 वर्ष झाले गेला, साधं टपाल पाठवलं नाही. तिथलं सांगतो गोकुळातलं. आता जा सांग त्या कृष्णाला, त्या मेल्या म्हणाव गोपिका, त्यांना पेटवलं म्हणाव, त्यांची राग झाली म्हणा. मेल्या त्या गोपिका त्यांची राग झाली. मेल्या त्या गोपिका त्यांची राग झाली. माधुरी मुरली दया दादा, माधुरी मुरली दया दादा. म्हणतात. ते 2-3 पोरं उठला, ते बॉक्सच्या पुढे बसले. आवाज थांबतोय तो. एकदम बाजूला बॉक्स मोकळ्या करा. हा मागे थोडंसं मला सुरुवातीला वाटत होतं मला हे करावं लागेल. विठ्ठल विठ्ठल व्हा बाजूला, विठ्ठल विठ्ठल व्हा बाजूला, विठ्ठल. याला चिडून बोलणं म्हणतात. गोपिका त्याने निरोप आणला, त्याच्यावर रागावल्या. जा मेल्या म्हणून सांग, पेटवलं म्हणाव, राग झाली म्हणाव. अरे कल्पना करा, कबाड कष्ट करून मुलाला पदवीधर केलं. माय बाप मेला तरी पदवीधर केलं. मुलाला मोलमजुरी केली, धुणी भांडी केली, लाज लज्जा विसरली. रोहिदास माय मोलकरीन झाली अख्ख्या गावाची. मुलाला शिकवलं, ते मुंबईला गेलं, तिकडेच नोकरी लागली, तिकडेच लग्न केलं. म्हातारी मेली का जिवंत बघायला नाही आलं. 10 वर्ष झाले. पण एक त्याच गावचा मुलगा, माय बापाला मानणारा, त्याची आई विधवाच होती, पण तो दर महिन्याला पगार झाला की आईच्यासाठी काही सगळ्या मुंबईहून वस्तू आणायचा आणि 5-10 हजार आईच्या ताब्यात द्यायचे. 1 दिवस राहायचं, पाया पडून जायचं. 10 वर्षे
हे दोन्ही मित्र, पण हे दर महिन्याला आणि हे अजिबात आलं नाही. त्याची आई म्हणली, बाळा माझं सगळे चांगलं आहे रे, अरे ते तुझ्या मित्राची माय माझ्याजवळ आली का ढसा ढसा रडते. तुझं कसं गुणाचं, दर महिन्याला येतं, तुला पैसे देतं. 10 वर्ष जाऊन बसलं, बायकोच्या ताब्यात गेलं, 10 वर्षात भेटीला आलं नाही, त्याच्यासाठी मोलमजुरी केली, पदवीधर केलं. आता यावेळेला मला नको पैसे देऊ बाबा, त्या म्हातारीला दे. म्हणून ते आलं, पाया पडलं, मावशी आईच्या भेटीला आलो होतो, हे पैसे घ्या. कशाला बाबा? नाही, माझी आई म्हणली माझं भागतंय, मावशीला नेऊन दे. आता मी चाललो, तुमचा मुलगा आणि मी शेजारीच राहतो मुंबईला, काही निरोप आहे का? हो निरोप आहे. काय? त्याला म्हणाव तुझी माय मेली म्हणाव, थोबाड दाखवायला येऊ नको म्हणाव. मी का सांगतो, याला चिडून बोलणे म्हणतात. तशा गोकुळातल्या गोपिका आता झाली का आठवण, 90 वर्षानं मेल्या म्हणाव गोपिका, पेटवलं म्हणाव त्यांना, राख झाली म्हणाव, आणि वेळ मिळेल तर त्या राखेवर जाऊन बासरी वाजव म्हणाव. मेल्या त्या गोपिका, त्यांची राख झाली, वाजवी मुरली तया जागा. जाऊ द्या, मी क्षमा मागतो, त्याचं चुकलं असेल, तुम्हाला बोलवलं, गुन्हा माफ करा. चला आता हे 95-95चे गोपाळ गोपिका विठ्ठल, पण आपल्या ड्रेसमध्ये काठ्या, घोंगड, पागोटे, नऊवार, आलं हे 550चं टोळकं कुरुक्षेत्रावर. तिथे कडेकोट बंदोबस्त होता, पोलीस यंत्रणा, राजा होता ना, उंच बसलेला होता राजा. आता हे आत शिरायला लागले रोहिदास, पोलिसनं अडवलं. आता किती ओळख सांगितलं तरी पटणार आहे का? तुम्ही जर आता दिल्लीला गेला आणि किती त्या वॉचमॅनच्या पाया पडू पडू सांगितलं की साहेबनं मी एका डब्यात चहा विकत होतो, लाद घालल तुमच्या कबड्डीत. आता चहावाला नाही, पंतप्रधान आहे. हा बस, जमलं जमलं, असंच 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 तिथलं. कुठे झाला तुम्ही? त्या किशन्यानं बोलावलं, हे खेड्यातले. कोण किशन्या? तो नाही का रे उंच बसला आसनावर, माग खाकी कपडेवाल्याने ढकलून दिलं. ते टोळकं थांबलं बरं का, खळेकर थांबलं ते टोळकं. त्याची चर्चा चालू झाली. ते 90-95चे गोपाळ आणि त्या गोपिका लांबून बघत होते ना. 1 किलोमीटरवर सिंहासन तिथं अडवलं यांना. मग हे म्हणतात का रे, पहिल्यासारखा नाही दिसत रे आपला किशन्या. पहिलं कसं घोंगडं होतं खांदावर बरं का चंद्रकांत, घोंगडं खांद्यावरच होत, मस्तकाला पट्टी, मोराचा पीस. आता ते भलतं डोक्यावर काय चमकतं रे त्याच्यात. ते बाकीचे गोपाळ म्हणले, एकेरी भाषेत बोलू नका का, त्याला पोलीस लाता घालतील आपल्याला, पोलीस आहे इथं. मग आता पहिला कृष्ण नाही, गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. एकेरी भाषेत बोलू नका का, आता पोलीस आहे इथं. मग पहिला कृष्णा नाही तो, आता पंतप्रधान झाला. गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. पण रोहिदास सिंहासनाहून कृष्णजीच लक्ष गेलं खळेकर महाराज.
कारण काट्यान घोंगड्या. कृष्ण उभे झाले सिंहासनावर. ए पोलीस, ते काट्या घोंगड्यावाले माझ्या गावचे आहे, येऊ द्या त्यांना आत. आता येऊ द्या आत म्हटल्यावर हे नीट गेले का? पोलीसला ढकलून, ए खाकी कपड्यावाल्या, 10 वाजल्यापासून अडवलं, तो बाप बोलवतो आम्हाला. पोलीस म्हणले जा भाऊ, आम्हाला काय माहिती तुमचा घोंगड्याचा एवढा वशिला. आणि जसं ते बरं का चंद्रकांत महाराज, लहानपणचं टोळकं सिंहासनाच्या पुढे आलं. कृष्ण उतरले नाही, उडी टाकली. त्या टोळक्यात प्रत्येकाच्या गळ्याला बिलगू बिलगू देवाचं रडणं सुरू. हे प्रेम त्याला म्हणतात. प्रेम नाही सांगता बोलता दाविता. आणि मग पोलीस तर धाक पोलिसांना घाबरले. म्हणले बापरे, आता काय नोकरी जाते का आपली? काय आपल्याला काय माहिती घोंगड्यावाल्याचा एवढा वशिला, भगवान उतरला आणि मिठ्या मारतो आहे ना तिथलं. कुठं होता रे कृष्ण्या? किती दिवस झाले कृष्ण्या कुठं होता? हे पहा, समाजामध्ये लहानपणचा मित्र भेटू नये बरं का. समाजात ते काय अपमान करत. तुलसीदासजी म्हणतात, सगळं हिंदुस्तान माझं रामायण डोक्यावर घेऊन नाचतंय. गोस्वामी तुलसीदासजी की जय, संत गोस्वामी तुलसीदासजी की जय, संत गोस्वामी तुलसीदासजी की जय. पण मी जर माझ्या जन्म गावाला गेलो तर माझ्या वयाचं म्हणतं, केव्हा आला रे तुळश्या, है ना. मर जाओ जाओ नहीं जन्मभूमी के गाव, गुण दोष तो पुछे नहीं, पुकारे पिछले नाव. तुम्ही किती मोठा साहेब असा, ऑफिसमध्ये आल्यावर ऑफिस लटलट कापतं, एवढा धाक आहे त्या साहेबाचा. आणि तो साहेब जर जत्रेच्या निमित्तानं गावला आला तर त्याच्या वर्गात शिकलेलं, शेळ्या वळत बसलेलं बांधावरचं तिथून आवाज देते, अरे का साहेबा तंबाखवान. म्हणून भर समाजात लहानपणचा मित्र भेटू नये. आता हे समाजात कुठं होता रे कृष्णान? किती दिवस झालेले का? थांबा सांगतो, सगळे सांगतो शांत रहा, सगळे सांगतो शांत रहा. हे पा, गोकुळ सोडून गेलो, मथुरेला मामा मारला, आजोबा राज्यावर बसवला, तिथून द्वारकेला गेलो, वेळ कमी असल्यामुळे समृद्धीचा वापर. मग पुढे कौरव पांडवांचं युद्ध झालं. मी पांडवाच्या बाजूला होतो, अर्जुनाच्या रथावर सारथी होतो. पहिल्या दिवशी अर्जुन लढाईच करेना. मग कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्याकरता मी गीता सांगितली. म्हटल्यावर एक गोपाळ उठला, आम्हाला सांगशील का रे कृष्ण्या? अरे ते तुम्ही शाळेत गेला नाही, संस्कृतमध्ये आहे. मग आम्हाला काहीच नाही सांगशील का? नाही सांगेल ना. काय? प्रवचन. कधी? 4 वाजता. खळेकर महाराज जाहीर झालं, भगवान कृष्णजीचं प्रवचन कुरुक्षेत्रावर 4 वाजता होणार. कुरुक्षेत्र 2 वाजता हाऊसफुल, जागा नाही, येड्या बाबोळ लोक उभे. पण VIP कक्षामध्ये हेच होते गोकुळवाले, काट्या घोंगड्या. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा. श्री भगवान उवाच, गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणं सुहृत्, प्रभो फलस्थानं निधानं बीजमव्ययम्. म्या बोलविल्या वेद बोले. प्रवचन सुरू झालं. म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जगाते चाळिता, म्याच नेमिला साता, काळूक रास तसे भूता, हे म्हणे आगते पंडुसुता, सकळ जयाची ऐसा जो समर्थू, तो मी जगाचा नाथू. मी भगवान आहे, मी परमेश्वर आहे. माझा कोणापासून जन्म नाही, माझ्यापासून कोणी जन्माला आलं नाही. कार्यकारण संबंध नाही, जन्यजनक भाव संबंध नाही. मला मायबाप नाही, मला मुलं बाळ नाही. मी देव आहे, मी ईश्वर आहे, मी परमात्मा आहे, मी भगवान आहे, मी प्रभू आहे. 1:95ची गवळण उठली. हे प्रवचनवाल्या, एक शंका आहे, शंका. पुढं VIP मध्ये होते ते स्वयंसेवक म्हणलं, ए म्हातारी बेस घाली, एवढा खर्च तुझ्याकरता केला का? तिकडे जाणं शंका विचारला. तिथं बाबा उतरला. तिथं
ती त्यांच्यावर गप्प बसा तुम्ही, तुम्हाला काय माहिती आहे? लोक म्हणले तुला काय माहिती आहे? मला हे प्रवचनवालं महागावचं आहे. कृष्णजी म्हणले खरं आहे तिचं, खरं आहे. विचारा आजीबाई, विचारा. काय विचारा? मी म्हणते काय खोटं बोलण्याला मर्यादा ठेवा माणसानं. म्हणजे ईश्वर आहे, देव आहे, परमात्मा आहे, परमेश्वर आहे, प्रभू आहे, इथे सांगतो का खडांब्यात? अरे तू काय काय धंदे लहानपणी केले हे आम्हालाच माहिती आहे. चुरा 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 बाकीच्यांना सांग. देव आहे, ईश्वर आहे, परमात्मा आहे, प्रभू आहे. अरे काय धंदे केले लहानपणी हे आम्हाला माहिती आहे. काय केलं? चुरा चुरा कर माखन खाया, चोऱ्या करू करू चोऱ्या करू करू खाल्लं ना अख्ख्या गोकुळाला वैताग आणला. आणि इथं खडांब्यात प्रवचनात सांगतो प्रभू आहे. कृष्ण्या काय आजीबाई, मी म्हणते काही खोटं बोलायला मर्यादा ठेवा माणसाने. म्हणजे तू म्हणतो माझ्यापासून कोणी झालं नाही, मी कोणापासून झालो नाही, जन्य जनक भाव संबंध नाही, कार्याकारण संबंध नाही, मला मुलं बाळ नाही, मला मायबाप नाही. अरे काय बाता हाणतो कृष्ण्या. का तुझा जन्म झाला तर जाहिरात करणाऱ्या आम्ही. हे माझ्या सोबत नसल्यामुळे बिघडलं. गवळण म्हणते, गवळण म्हणते गवळणीला, 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 गवळण म्हणते गवळणीला. नुसतं इशाऱ्यावर चालत होते, आता ते टिपण्या बुवाच्या मागं लागलं. हा ना, टिपण्या बुवा म्हणतो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. काय तुकोबार आहे, गोड सांगतात ते वा वा म्हणतं.
बरं का कठीण आहे. हरिमुखे म्हणा, तुकाराम महाराज गोड सांगतात आणि ते शाबासकी देत आहे त्याला. आता नुसतं विठ्ठल ठीक आहे, ठीक आहे, तुमचंही चालू दे. आपलं ते मला सवय आहे. खळेकर महाराजालाही माहिती आहे. दुसऱ्या चरणात सांगतात ना, तिसऱ्या अजिबात नाही आयुष्यात. फक्त ओळखायचं टाळ करे आणि की बाबाचं काय चाललं. ते तापलीन म्हातारी काय सांगतो, किसन्या माझा जन्म नाही म्हणतो. अरे तुझा जन्म झाला तर जाहिरात आम्ही केली. गवळण म्हणती, असं आहे ते. गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, एक धावे एके पुढे, वाटी ताटी सुंट वडे. बरं का खळेकर, इथंही काही काही सुपीक डोक्याचे अर्थ लावतात. वाटी ताटी सुंट वडे म्हणजे काही गरीब होत्या त्या वाटीत, मोठ्या होत्या त्या ताटात सुंट वडे. कुठं शिकलं हे कोणा. अरे अर्थ लावता येत नसेल तर निदान सांगू तरी नाही. इथे वाटी क्रियापद घ्यायचं आणि ताटाला सप्तमी लावायची, तर जमते ते. सप्तमीचं प्रत्यय आहे आतमध्ये ठाई. सप्तमी ताटी विलांटी आली ना, ताटी ताटामध्ये, ताटात ताटाच्या ठाई सुंटवडे घेऊन वाटत होत्या. वाटी क्रियापद, ताटी साधन. हे म्हणतं काय वाटीत काही ताटात. चालू दे, त्याच्याही तारखा नाही मिळत ना. विशेष आहे ना, विशेष आहे. विठ्ठल बस बस आता मजा चालली रे निळोबा, मजा चालली आता. एक धावी एके पुढे, वाटी ताटी. अरे तुझ्या जन्माच्या सुंटवड्या वाटणाऱ्या आम्ही, आणि तू खडांब्याच्या प्रवचनात सांगतो का माझा जन्म नाही. तू कोणाचा आहे आम्हाला विचार. गौलन कानंद कुमार कन्हैया. इथपर्यंत आलो आपण, जमते ते आता. मग 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 काय करतो, बाकीच्यांना सांग, मी नाही ऐकून घेणार. हे काय बडा काय बडा काहे बड़ाई दिखावत मोही, जानत हो प्रभूपणा तेरा सबही. 11:30 वाजले. एक स्वयंसेवक कुठं, ए म्हातारे तुझ्यासाठी टाकला मंडप. 1.5 तास झाला एकटीच बोलती. लहानपण आहे ते, केल्या असन चोऱ्या म्हणून काय प्रभू नाही का. अरे नुसत्या चोऱ्या नाही, मग आणखी एक गोष्ट ऐक.
सुन. इथं आलो आपण. और बात सुन उकल सुकला बांधले या तो आपण गोपाला. अरे एवढं बिलिंदर एवढं यानं खोड्या करू नये म्हणून याच्या मम्मीनं उखळ्याला बांधलं. बरं मग हे इतकं बिलिंदर उखळच ओढत नेलं. उखळी बांधिता उपटिले विमला अर्जुन. ते कुबेराचे पुत्र होते. नग्न स्नान करत होते. नग्न स्नान करत असताना नारदजी चालले होते. अरे ते काय तुमचं वैयक्तिक बाथरूम आहे काढले का? सार्वजनिक तळ आहे. नग्न अवस्थेत आंघोळ्या करता. ए चिपळ्यावाल्या जाय आता पुढं गोटांब्याला भाकरी माग. आम्हाला नको शहाणपण करू सांगू. साधू संताचा अपमान. अरे का एक सूत्र लक्षात ठेवा. साधू अवज्ञा तुरत भवानी कर कल्याण अखिल के हानी. ज्या राष्ट्रात साधू संताचा अपमान होतो त्या राजाचा नायनाट व्हायला वेळ लागत नसतो. हे लक्षात ठेवा. हरिजनासी कोणा न घडावी निंदा. साथ गोविंदा नाही जाती. साहती गोविंदा नाही जाती. हरिजनाची कोणानं घडावी निंदा. साधू संत को मत सता वो रो देगा लेकिन सुनेगा उसका भगवान तुझे जड़ से खो देगा. संपत्तीनं मातला का रे राक्षस वाल वृक्ष वाल. वृक्ष घाबरले. उत्शाप द्या महाराज. वृक्षेच व्हाल पण नंद पाटलाच्या वाड्यात व्हाल. देवाच्या हातून उद्धार होईल. म्हणून शापिले नारद कुबेराचे पुत्र मधोन्मत्ती झाले म्हणून शापिले नारदाने. म्हणून शापिले नारदाने. कुबेराचे पुत्र मधोन्मत्त झाले म्हणून शापिले नारदाने. म्हणून शापिले नारदाने. म्हणून शापिले आहे. आता जाग्यावर आहे. कुबेराचे पुत्र मदोन्मत्त झाले म्हणून शापिले नारदाने. ते वृक्ष झाले नंद पाटलाच्या वाड्यात. आणि उखळ आडवं लटकलं. देवानं लावली ताकद उपटिले विमला अर्जुन. और बात सुन उखल सुगला बांधली या तू. आपण जाऊ दे लहानपण आहे बांधलं असल. अरे बांधलं नाही. खोड्याची मर्यादा संपली आणि सगळ्या तक्रारी येऊ लागल्या. आणि याची माय रडायला लागली. ऐसी ऐकता गाराणी यशोदा नैनी आले पाणी. आता तू गावात राहण्याच्या लायकीचं नाही. मग कांबळ्यान काठी दिली लावलं गाई माग.
चार बरोबर आले की आपोआप ताकद वाढते. तर नाही गव्वात मव्वात माहित आहे निदान खव्वा तरी बस. गव्वा चरावत हे शब्द बरोबर ताकदवान आले की आपोआप. कहे तुकया बंधू म्हणजे तुकोबारायचे भाऊ कानोबाराय त्यांचा अभंग आहे. कहे तुकया बंधू गौवा चरावत फेरत बन बन गौवा चरावत. कहे तुकया बंधू लकरी लेले हात खांद्यावरी कांबळा हातामध्ये काठीन चारीत असे. गाई चारत होता आता लागला खडांब्यात प्रभू आहे देव आहे ईश्वर. गाई चारत काहे बढाई दिखावत मोही जाणत हो प्रभूपणा तेरा सबाई. बरोबर सगळे करू आपण वारकरी आहे. तुकाराम बी साजरी करायची. त्यानंतर 10-15 मिनिट पुढे अजून काला पाहू. त्यानंतर आरती होईल. थोडासा आजच्या दिवस वेळ वाढेल. मी जमून घेत नाही पण ते आज म्हणूनच दुसऱ्यांदा आलो बाबाच्या घरी. मागच्या वेळेला डॉक्टर सुभाष पठारेसाठी त्यांचेच प्रयत्न होते खळेकर बाबाचे. फार मोठा सोहळा केला डॉक्टरांनी फार मोठा. तिथं 2च तासाचा कार्यक्रम शेतात. बस असं वाटायचं की 7 दिवस डॉक्टरांनी सप्ताह केला असेल ना. बुवाचा काल्याचा दिवस असेल असं वाटायचं मला. मजा आली. आता एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. फुलं सर्वांना असेल तर वाटा. बसल्या जागेहून तुकोबारायचं अधिष्ठान इथे आहे. आणला का मग इथे फोटो ठेवा तरी चालेल. बसल्या जागेहूनच फुलं टाकायची. बरोबर 12ला आपण देहूत आहो अशी कल्पना करायची. आवाज जमलं वाटा काय हरकत नाही. एकदा भजन विठोबा अरे हे माझी क्लिप फिरवत जाणार हा. आता केवढ्या क्लिपा फिरतात. महाराज श्री वॉचमॅन सोबत चहा घेत आहे. काय चाललं. त्या दिवशी केवढी क्लिप फिरली असते. आपलं कोपरेगावला कोले साहेबाचं आलते का 100 साधू 100 पुढारी आणि एक क्लिप पाहिली आम्ही वॉचमॅनच्या सोबत निवांत चहा पिताना महाराज श्री. अरे काय दर्जा झाला.
बरं जाऊ द्या, नका टाकू माझं. विठ्ठल बरोबर करू. 12ला फुलं टाकायची आपल्याला. आता आपण देहू मध्ये आहोत अशी कल्पना करा सर्वांनी. हा बस अगदी बरोबर, सगळे बरोबर. बरोबर म्हणजे बरोबर. विठ्ठलराव, नामदेवाने संकल्प केला होता 100 कोटी अभंग लिहिणार. कारण हे प्रल्हादजी, नंतर झाले अंगदजी, नंतर झाले उद्धवजी, नंतर झाले नामदेवजी, उरलेलं कार्य करण्यासाठी तुकारामजी. बस जमला आता. बस बस हे संदर्भ लक्षात आला की आलं सगळे. राहू दे, पडशील बाबा, राहू दे तसाच. हे पाय तसंच राहू दे. विनाचा त्रास झाला तर आडवा करून घे विना, असा आडवा. हा काय हरकत नाही त्याला. हा आडवा कर, कर आडवा. बाश आता पाय ते याचे फोटो फिरवा रे भाऊ. हॅलो बस. कळेकर महाराज, ऐश्वर्यात कार्यक्रम झाला आपला. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. सगळे माणसं जोडली. नंदू वाघ, मच्छिंद्र ढोकणे, सुभाषजी, डॉक्टर पटारे, चंद्रकांत खळेकर, अजून एक नाव आहे गोरख काळे. ते वाचलं भाऊ एकदा सकाळी. अन्नदाते सगळे मिळाले. आणि सर्वांची भूमिका आहे. हा चंद्रकांत बुवाचा कार्यक्रम नाही, आम्हा सर्वांचा आहे. म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा. विठ्ठल तरी 12:30च्या आत सोडत नाही. विठ्ठल कसंही तोंड कर. रविदासला फिकर नाही, ते इतका बिलिंदर आहे बरं का खळेकर. त्यांनी 5-6 चपात्या कुठून बांधून आणल्या, आमच्या गाडीत बसून 10 मिनिटात खाल्ल्या. त्याला जमत नाही ते. ठीक आहे, चांगलं आहे. मग नामदेवाचं आयुष्य संपलं. नामा म्हणे आई निवड केली निकी, राहिले ते बाकी 4 कोटी. अख्खं घर अभंग लिहायला बसलं, पण अभंग पूर्ण झाले नाही ना, आयुष्य संपलं. मग नामा होता वैकुंठासी, देव विनवी तयासी. देवानं वैकुंठात आठवण करून, नामा हा देवा, अरे कार्य अपूर्ण आहे ना, अभंग लिहायचे, जावं लागेल, अवतार घ्यावं लागेल. कुठे जाऊ देवा? देहू गावामध्ये बोल्लोबा मोरे नावाचे सज्जन गृहस्थ आहे आणि त्यांची पत्नी कनकाबाई. आपण तिथे जा. बोल्लोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायणे, नामा सोडून नामा सोडूने वैकुंठाला, कनकाईच्या पोटा. रविदास पण येताना
जातो देवा अवतार घेतो, पण बाकीच्यांच्या प्रेत यात्रा निघतात की नाही. राम बोलो भाई राम, राम नाम सत्य है, सत्य बिना गत्त नाही. 3 भानगड चालणार नाही. मग तुला घ्यायला यावं लागेल तर अवतार घेतो. येईल बाबा, येईल येईल ना. कार्य संपलं बरं का. अजून किती मिनिट आहे? हा, अजून 14 आहे. कार्य संपल्यावर संत थांबत नाही. ते कार्य संपल्यावर सामान घेऊन स्टँडवर एसटीची वाट पाहत बसतात. आम्ही डबल बेल झाली म्हणजे गबाळ घेऊन पळतो. तिथे वयाचा विचार नाही. अरे 22व्या वर्षी संपलं कार्य माऊलीचं, गेले. 41 वर्षे पूर्ण होऊन 42व्यात पदार्पण झालं तुकोबारायचं. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा, डोळे वेगे आणावा तो हरी. गरुड म्हणला तुकोबाराय काय, मोटरसायकल आहे मी, किक मारल्यावर स्टार्ट होणार, माझ्याकडे वशील लावून काय उपयोग आहे. मग ते झोपलंय, पहिलं जाग करा. तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेशा. शेष म्हणला जाधव महाराज, जाग केल्यावरही तुमचं काम होईल याची शाश्वती नाही. का? प्रकरण आई साहेबाच्या हातात. हे पहा, तेव्हापासूनची पद्धत आहे. जर साहेबांनी काम केलं नाही तर मॅडम कडून करावं लागतं नंदूभाऊ. आणि याच्यात कास्तकार हुशार. कास्तकार शिकलेला नसू द्या, पण काम कसं करायचं शेतकऱ्याला माहीत. साहेब साहेबांनी जर काम केलं नाही रविदास, तर शेतकरी खडांब्याचा राहुरीला जातो. तिथंच भाजीपाला विकत घेतो. किलोभर टोमॅटो, किलोभर कोबीन, कोथिंबीर, पुन्हा मेथीची भाजी, दोडकी, लवकी, दुधी भोपळा, कारली, हिरवागार भाजीपाला 2 पिशव्या फुल भरतो आणि बंगल्यावर येतो. साहेब आहे, त्याला माहीत आहे साहेब आता ऑफिसला आहे. बंगल्यावर पिशव्या घेऊन. वॉचमॅन म्हणतो कुठल्या आपण? खडांबा. इकडे कुठं? हे वानोळा आणला शेतातला, घेतला राहुरीत. हुशार, फार हुशार. शिकला नसेल पण हुशार काम करण्यात. ताजा भाजीपाला आपल्या शेतातला आहे. तेव्हा थांब येतेच, मॅडमला विचारतो. आज गेला, मॅडम खडांब्याचा शेतकरी हिरवागार भाजीपाला फुल पिशव्या 2 भरलेले आहे. भाजीपाला हिरवा शब्द ऐकला की महिलांच्या तोंडाला पाणी सुटतं. ओळखीचा असो नसो. आण म्हणा, आण म्हणा. आणल्या पिशव्या, ठेवल्या. चहा दिला त्याला. कुठला रे बाबा? खडांबा. परिचय तुझा? साहेबासोबत आहे. कसा काय? 3 वर्षे झाले गरीबाचं कामच करेना साहेब. असं आहे का? कोणतं काम आहे? अमुक अमुक. जा घरी. ऑफिसमधून आल्याबरोबर पहिलं तुझं सांगते साहेबाला काम करायला, आणि तू सरळ उद्या 10 वाजता ऑफिसला ये. काम झालेलं असेल म्हणजे. साहेबांनी जर काम केलं नाही तर मॅडम कडून करून घ्यायची पद्धत असल्यामुळे पायल चुनीचे हाती जमलं. वशिले लावून झाले. 10 मिनिटच कमी असल्यामुळे देव आले. त्या दिवशी दशमी होती. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. जगाचा बाप पाहुणा म्हणून आला. प्रश्न पडला, दरी दरीत पाण्या माझी रांधील्या
दरदरीत पाण्या माझे रांधेल्या कण्या, म्हणून त्याला कण्या दशमी म्हणतात. बरं का रोहिदास, अजूनही देहू भागामध्ये त्या दशमीला कण्या दशमी, श्रीमंत असला तरी त्या दिवशी कण्या करतो आपल्या बंगल्या. कण्या दशमी, देवानं कण्या, जगाचा बाप आलता देहूला कण्या खायला. दरदरीत माझ्या पाण्या माझी रांधेल्या कण्या, कण्यात पाणी नाही टाकलं रोहिदास, पाण्यातच हा जमला. माठभर पाणी मुठभर कन्या. जसे वर्णाचे 2 प्रकार आहे ना, व्याकरणातलं वर्ण नाही, स्वर आणि व्यंजन, हे चाललंय आपलं. वर्णाचे 2 प्रकार खळकर, एक आंधळे वरण आणि एक डोळेवालं. आंधळे वरण घट्ट असतं, ते वाढलं की जाग्यावर थांबतं, त्याला दिसत नाही. दिसत नाही, जाग्यावर उभं राहतं ते आंधळे वरण. पण डोळेवालं पहिल्या पात्रावरून दुसऱ्या पात्रावर जातं, त्याला दिसतं. तसे कण्याचे 3 प्रकार, श्रीकण्या, जय कण्या, जय जय कण्या. पात्रावर वाढल्यानंतर जाग्यावर थांबतात त्या श्रीकण्या, वाढल्यानंतर दुसऱ्या पदार्थापर्यंत पोहोचतात त्या जय कण्या. पहिल्या पात्रावरच्या शेवटच्या पात्रावर पराक्रम गाजवतात त्या जय जय कण्या. दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कण्या. देवानं जेवायला सुरुवात केली आणि जो सपाटा लावला, 4 हाताचा झाला देव. 3 हातानं पात्रावळ धरली रोहिदास, एका हातानं सपाटा. 12ला 7 मिनिट कमी होते तरी देव नाहीच म्हणे ना. तू एकटा जागा जेवायचा काय, घरातले नाही का कोणी? खाऊ द्या, तू कुबारा आहे का? आम्ही ज्या वैकुंठात राहतो तिथल्या कोणत्याच हॉटेलमध्ये हा पदार्थ मिळत नाही. फार पूर्वी एकदा विदुर काकाकडे भेटल्या होत्या, पुन्हा तुमच्याकडे जेव आला. सगळे झालं, मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. आणि विचारलं, देवा कन्या कशा काय झाल्या? कन्या 18 दिवस लढाई केली महाभारतात, अर्जुनाच्या रथावर सारथी होतो. मी कन्याचं विचारतो, दम काढा तेच सांगतो, थोडा उशीर लागणार आहे. 18 दिवस अर्जुनाचे घोडे पठ्ठ्यानं एकाच हातानं आवरले. 4 घोडे पण एका हातानं आवरायचो. तुझ्या कन्या एवढ्या वस्तात झाल्या, 3 हात कन्यालाच लागले. बरं ते जाऊ द्या, ठरलं होतं ना तुम्हाला घ्यायला येईल, त्याप्रमाणे आलो. आता दशमीला देवाला तर बीज साजरी का करायची हा संदर्भ लक्षात घ्या. देवा जायचंच आहे, पण उद्या एकादशी आहे, जागर करू आपण दोघंच. आता माझा वक्ता श्रोता तुझी देवांश करावी ते सेवा तुझीच. म्या झाला जागर विठ्ठलराव, द्वादशी सुटली. आता चला, नाही थांबा देवा. का केवढं प्रेम केलं गावाने माझ्यावर, केवढं प्रेम केलं. याला संत हृदय म्हणतात रोहिदास. अरे मंबाजीनं काठीनं बदडलं, सावकारकी बुडाली, बायको मेली, दुष्काळ पडला, गावात राहू दिलं नाही, भंडारा डोंगर घोराड्या भामचंद्र, तरी संताचं हृदय म्हणतं केवढं प्रेम केलं माझ्यावर. कोणी गावातलं वैकुंठाला येतं का? चौकशी करतो देवा. बरं या फिरून आले त्रयोदशीला, चला दे का रे वैकुंठाला. लोक म्हणले बिघडलं बा तुकाराम बुवा. का वेडा तुका विचार आणि करतो बडबड फार. म्हणाव मेल्यावर लिहायचं असते फोटो, वैकुंठवासी येतं, जिवंत चालतं, कोणी येत नाही. आता कोणी येत नाही देवा. मग चला आता 5च मिनिट आहे, थांबा देवा. मला एक अडचण वाटते लोकांची. का होळी आहे ना, होळीची पोळी खाल्ल्याशिवाय गावकऱ्याची गाव सोडायची इच्छा दिसत नाही. म्हणून होळी होऊ दिली. आला दशमीला, मी तिथंच होतो म्हणून सांगतो हे भानगडी. होळी हा ना, होळी झाली, होळीची पुरणपोळी झाली. आता एक चक्कर मारतो देवा. मग प्रतिपदेला फिरले तो कुमार, चला जगा रे, अरे चला जगा रे. कोणी यायला तयार नाही. मग विजेच्या दिवशी फायनल निर्णय झाला. पिंपरणीच्या झाडाजवळ तुकोबार आहे. सगळे जेवढे होते गावात तेवढे आले बरं का. तुकोबारायाने पुढे असलेल्यांना नमस्कार केला. नुसता नमस्कार करून थांबले नाही. हे पहा, माझ्यावर खूप प्रेम केलं जन्मभर, मी तुमचा जन्मभर ऋणी राहील. तुम्हाला नमस्कार. पण जे आले नाही ते संध्याकाळी तुम्हाला भेटतील.
तर त्या ग्रामस्थांना म्हणाव, जाताना तुकोबारायने तुम्हाला विनंती सांगितली, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. अहो महाराज, जाताना आशीर्वाद तरी द्या आम्हाला. आशीर्वाद आहे, तुमच्या तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला फळ. कर्म धर्म तू असावे कल्याण, हे गावतन आशीर्वाद, हे गावतन आशीर्वाद. कर्म धर्म तू असावे कल्याण, हे वचन आशीर्वाद, हे कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, तुम्हाला आशीर्वाद आहे. जातो आता. जातो म्हणता पण इथं काही साधन दिसत नाही. तुम्हाला दिसत नाही भाऊ, वाढ वेळ झाला. उभा पांडुरंग दशमी पासून आला माझा देव घ्यायला. मी उगाच थांबवलं 7 दिवस त्याला. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. आणि मी जिथून आलो ना तिथं चाल म्हणतोय देव बापा. वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आम्ही वारकरी असल्यामुळे आजची संधी सोडणार आहोत का? वाढू द्या ना, आजचा दिवस 10-15 मिनिट वाढेल. पण बीजेचा उत्सव तर साजरा करणं गरजेचं होतं आपला. म्हणून आज 12:30 पर्यंत जाऊ द्या. मला माहिती आहे तुम्ही टाळ्या वाजवणार आहे. सर्वांना नमस्कार केला बरं का. पाहता पाहता कोडी सहित झाला गुप्त तुका, कोडी सहित झाला गुप्त तुका, कोडी सहित झाला गुप्त तुका, कोडी सहित झाला. अंतकारी तू आमाची पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित झाला गुप्त तुका. फुलं घ्या. पुंडली कवर झालं की या दिशेने टाका. पुंडली बरोबर आहे का? तेच म्हणतो. विठ्ठल विठ्ठल. आपली देहूची वारी झाली. आता काला करू. पुन्हा बाबा काला फेर आता बन. हा पुन्हा तिथे चालू ना. गौहा चरावत कहे तुकया बंधू लकरी लेले हात. अरे खांद्यावर कांबळा, हातात काटे घेऊन गायी चाराव्या लागल्या. इलाज नाही त्याला. कारण घरीच खोड्या सुरू केल्या. रोहिदास यशोदेच्या लक्षात आलं. किशन्या
चुकीचं नाही गावकऱ्याचं, बिलिंदर आहेस तू. कान धरले. मम्मी ग उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती तुझ्यात फरक पडणार नाही, मग गावात राहू नको. उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधणा. देव बाहेर आले बरं का रोहिदास. तेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल आलो. काय रे कृष्ण्या, आता आपण गावात राहण्याच्या लायकीचे नाही. 7 दिवस झाले. मम्मी खवळली. मम्मी गावात राहू नका म्हणली. मी जाणार आहे उद्या गाई घेऊन. गोपाळ म्हणले तू गेल्यावर आम्ही तरी कशाला राहतो. मग तेच सांगायला आलो, उद्या सकाळी वाड्यावर या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, हो गोपाळ रानात या. तुम्ही गोपाळ रानात या, या, या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. सगळे गोपाळ वाड्याच्या पुढे बरं का रोहिदास. वाड्यापुढे जमा झाले. इकडे सूर्याचा उदय झाला आणि माय यशोदेनं कृष्णजीला जाग करायला सुरुवात केली. उठ गोपाळजी जाई धेनूकडे. देवाची माय आहे ते, काय आपली मम्मी आहे का. 15 ऑगस्टचा दिवस न हे झोपलंच राहिलं. सकाळी 7ला राहिली म्हातारी. गोंद्या उठ, झंडा वंदन आहे. झोप. ती यशोदा देवाची माय बसली आणि तोंडावून हात फिरवला. झोपलेले होते. उठ गोपाळजी जाई धेनूकडे, पाहती सौंगडे वाट तुझी. उठव ना पहा. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. उठी लवकरी वनमाळी, उदया चळी मित्र आला. उठले देव. कांबळा दिला, काठी दिली, शिदोरी दिली. बरं का रोहिदास. आणि गाईच्या माग देव निघाला गोपाळा समवेत. पाठ मोरी आकृती मायनं पाहिली विठ्ठलराव. रडणं सुरू झालं आईचं. का इथे बऱ्याचशा माता बसलेल्या आहे. कोण्याच आईला वाटत नाही आपलं लेकरू लांब जावं. अरे पोट भरायच्या निमित्तानं तुम्हाला गाव सोडून जावं लागतं. पण सगळ्यात जास्त दुःख आईला होतं. आईची इच्छा नाही तुम्ही सेवा करावी. आईची एकच इच्छा आहे, माझा दादा दिवसभरात एकदा तरी माझ्या डोळ्यानं दिसावा. या पलीकडे इच्छा नाही. तुम्ही जत्रेच्या निमित्ताने मुंबईहून गावात येता तर सर्वात जास्त आनंद आईला होतो. कधी येशील बाबा. रजा मिळाली म्हणजे हे बघ, नाही रजा मिळाली तर येऊ नको. आता हे पिकलं पान आहे, गळून पडणार आहे. फक्त माझी देवाला प्रार्थना आहे, कुठेही राय बाबा, सुखाचा राय. बस लक्षात ठेव. सगळ्यांचा सांभाळ करणारा भगवान आहे बरं का रोहिदास. पण यशोदा रडू रडू गोपाळांना सांगू लागली, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा. खेळा आई जाऊ नका दुरी आणि सांभाळा मुरारी प्राण माझा. बरं का पोरो. काय आई साहेब, पहिल्यांदा तुमच्या सोबत पाठवते. अरे जन्माला आलं त्या दिवसापासून अनेक संकट आली याच्यावर.
तुम्हाला माझी विनंती आहे. काय? ऋततील काटे सांभाळा यावरी उत्पात होता ते यावरी उत्पात होता ती काटे सांभाळा याला माय म्हणतात बरं का रोहिदास. तुम्ही किती मोठा व्हा तरी आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ असता हे लक्षात ठेवा. आपल्या भारताचे पंतप्रधान त्यांचे आता माता मरण पावली, पण ते गुजरातमध्ये आईच्या भेटीला जायचे ना. आपण ते दृश्य एकदा पाहिलं टीव्हीला. पांढरी साडी, पांढरे केस, मुखात नाही दात, सुरकुत्या पडलेली माय आणि जॅकेट घातलेले आपले पंतप्रधान मोदी साहेब चिकटून बसले बाकड्यावर. माय लेकरं. आईनं दिलं पाणी फुलपात्रभर, 2 घोट घेतलं आणि 3रा घोट घाईत घेतल्यामुळे गालावून उतरलं पाणी. कोणाच्या? मोदी साहेबाच्या. क्षणाचा नाही विलंब लावला. म्हातारीनं साडीच्या पदरानं साहेबाचं तोंड पुसून दिलं. अरे तोंड पुसता येत नाही का त्यांना? पंतप्रधान आहे भारताचा. मी का सांगतो? पंतप्रधान भारताला आहे, मायला लेकरू आहे, हे लक्षात ठेवा. तसा जगाचा सांभाळ करणारा भगवान आहे. पण यशोदा गोपाळांना म्हणाली, सांभाळा मुरारी प्राण माझा. पूर्वीचा काळ जाऊ द्या, हे वन्स मोर दिवसभर चालतंय. मला खळेखर अजून कोणी वैतागलं नाही रे भाऊ, अजून नाही वैतागलं. आणि बरं प्रवास इतका की वैतागून जाते. हे बाबा बोलत नाही दिवसभर माझ्यासोबत. कालचं कीर्तन इथं सकाळी होतं. हा शिरूर, रात्रीचं ठाणे. आता तुम्हीच पहा, झोप पहा आणि ते जेवण पहा कुठं आहे. हे इथं आता भोर महाबळेश्वरच्या जवळ केळवडे गाव आहे. झालं. आणि सकाळी 1 ते 4 रामकथा जालना जिल्ह्यात भोकरदन. तुम्ही घ्या विश्रांती, मी सांगतो हे. तरी वेळ चुकू द्यायची नाही. मी विचारून घेतलं खळेकर, मिरवणुकीला किती वाजता पाहिजे? 9:30. मी आलो म्हणजे 9:30 वाजतील. मग उतरल्यावर गंमत केली. म्हटलं किती वाजले? म्हणलं 9:30. म्हटलं असंच आहे. आता 10 मिनटं कमी असताना आपलं कीर्तन सुरू होईल. बरोबर झालं. पण तुकोबारायची बीज असल्यामुळे आता अर्धा तास, नाही तर ते वशीला विसर चालत नाही. पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान. गायी उभ्यानं गवत तोडायच्या, रवंत कधी बसा. जेवायला यायचं नाही, जेवायला यायचं नाही. शिदुऱ्या घ्या उद्या. शिदुऱ्या घेऊन निघाले. सगळे गोपाळ खेळात रममाण झाले. एका गोपाळानं, देवा आता खेळण्यात काय मजा आहे. 7 दिवस थकले पोरं. गाता भजन हरिपाठ हे हमामा घालिता थकली पोर करियर झार 84च्या. मग तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. आता मोडा. जगलो वाचलो तो पुन्हा खेळू, पण आता मोडाच. कारण झाली आता वेळ मनती अनाची झाली आता वेळ मनती अनाची खडकी सोडलेल्या मोठा आजीचा दहिकाला गोमटान सर्वांच्या मध्यभागी उभं राहून काला वाटतात. त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य करतात. बिभ्रत वेणून जठोपटायो सुंगवेत कक्षे वामे पावनो मसून कवलम तद्भांगुलशुतिष्ठन मध्ये सोपरिसृदो हा स्वर्गीय लोके मिच्छन्ति बुभुजे यज्ञ भुगबाल केले. ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली नरराज मावली
चला आणा बाबा हंडी आणा दही हंडी आणा. हा, इथे दही अंडी इथे बांधा पुढे. हा, बरोबर मिलिटरी सारखा कार्यक्रम होईल शिस्तबद्ध. आता अर्धा तास जास्त घेतला पाया नंतर आरती होईल. आरतीसाठी कोणी उठणार नाही. आरती झाल्यावर तुम्हा सर्वांचे आभार मानण्यात येईल. आणि जेवल्याशिवाय जाऊ नका असं जेवू घालणाऱ्याच्या वतीनं सांगण्यात येईल. आपण कसं म्हणावं, जेवून जा, तू चितली चपाती खाऊन जा, जेवण जा, सासूच्या धनावर जावाय उदार. आपण नाही, तो अधिकार तुमचा राखीव. नमला आता जय विठ्ठल होईल. आता दही हांडी कोणीतरी मान्यवर फोडा. मी इथून अभंग म्हणतो. हा, खळेकरजी तुम्ही करा नियोजन ते. हा, विठ्ठल जय जय विठ्ठल चले दादा मृदंग वाजवू नका, टाळ वाजवू नका, आणि माईकवर कोणी बोलू नका. सगळी संधी आता जनता जनार्दनाला. आपण आता देऊत आहो कल्पना करायची. हा, तिकडे मंदिरात आरती करा खळेकरजी. हा, सर्वांनी हात वर करा. आरती पाठ आहे सर्वांना. एका तालात युगे 28 विटेवरी. एक टाळी. हा, एक थांबा, एक वाजवायची. हा, एक शाबास, एक. हा, एक. हा, एक एक एक. पावे जेवलं ग सर्वांनी म्हणा. देव सुरवर हात वर. हा, जय देव जय देव जय पांडुरंगा. हा, देहू पंढरपूर लग रहा. आषाढ़ी कार्तिक केशवासी नामदेव माधवासी नामदेव भाव्यो वाळती. जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा. हात वर थोडा दा. हा, आरती ज्ञान राजा म्हणा सर्व. लोपले अवतार पांडुरंग महा प्रगट महाकैवल्य तेजा. टाळे म्हणू. एक आरती तुकारामा स्वामी. तालात वाजवायची. राघवे सागरात हात वर थोडा. आता
अभंग रक्षिले स्वामी पाय तुकिता तुलणे से ब्रह्म तुकासी आले चरणे मस्तक ठेवले स्वामी पाय दाखव्या मा गाली लोटा चरण बाहेर आले आनंद भोजन भावे भावी माझी जन्म पंढरीचा वार संत संगे सर्व पंढरीचा वार चंद्रभागेश पंढरीचा वार माधुरी बुद्ध प्रति आहे या संतास निर्विहीच मंदिर म्हणे आता उदार तू होई या संतास निर्विहीच मजली आणि ज्ञानदेव तुकाराम वरदा हरे विठ्ठल महाराज की जय. जगत पाहे प्रसादाची घेऊन कोण पाय प्रसादाची सर्वजण सर्व टाळकरी महाराज खाली बसा, विनेकरी बसा, बसलेल्यातलं कोणी उठू नका. निवेदक निवेदन देतील त्यानुसार मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. बोला. प्रभु श्री राम जिनका नाम है, अयोध्या जिनका धाम है, एक बानी एक पत्नी एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम जी को हमारा कोटी कोटी प्रणाम है. अनेक संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि तसेच ज्ञानोबा तुकोबा विठोबा आणि प्रभू श्रीरामांच्या नामघोषाने दुमदुमलेल्या या पवित्र भूमीमध्ये आज उपस्थित सर्व भाविकांचं तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातून आलेल्या सर्व मान्यवरांचं माता पिता आश्रम खडांबे आणि पंचकृषीच्या वतीनं मी या ठिकाणी हार्दिक मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज या ठिकाणी संत श्रेष्ठ तुकाराम बीज निमित्तानं सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील आयोजित रामकथेची सांगता ज्यांच्या कीर्तनानं झाली असे वारकरी संप्रदायाचे वैभव, वारकरी संप्रदायाचं एक अनमोल रत्न, एक वारकरी संप्रदायाचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे आन बान आणि शान हरिभक्तपरायण रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या कीर्तनाने या ठिकाणी झालेली आहे. इतिहासात आपल्या खडांब्या गावच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा आजचा दिवस, ज्यांच्या कीर्तनानं आज आपल्याला या ठिकाणी सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले अशा हरिभक्तपरायण रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांचं ऋण आपण व्यक्त या ठिकाणी करणं खरोखर जर त्यांच्याविषयी बोलायचं ठरलं तर सूर्याला दिवा दाखवण्यासारखंच असेल. महाराजांना मी एवढंच सांगेल की बा महाराष्ट्र आपल्या ऋणामध्ये जन्मोजन्म या ठिकाणी राहणार आहे. तर आपल्याला या संपूर्ण प्रवासामध्ये उदंड आयुष्य लाभो ही सर्व आपल्या सर्वांच्या पंचकृषीच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा आहे. आणि हा सुवर्णयोग ज्यांनी घडून आणला असे आमचे हरिभक्तपरायण रामायणाचार्य प्रबोधनकार हरिभक्तपरायण प्रभू चंद्रकांत महाराज खळेकर यांना एकदा जोरदार टाळ्या का ज्यांनी हा सुवर्णयोग आपल्यासाठी योग घडून आणला. हा योग आपले वैकुंठवासी पद्मचक्षू मच्छिंद्रनाथ महाराज राजेगावकरांवरती महाराजांचं ज्यावेळेस प्रेम होतं, आज ते वैकुंठवासी झालेले आहेत. त्यावेळेस 16 वर्षापूर्वी आपल्याला वांबुरी स्टेशनवरती महाराजांना ऐकायला भेटलं होतं आणि आज तो सुवर्णयोग पुन्हा एकदा या ठिकाणी आलेला आहे. संयोजकांना द्यावे तेवढे धन्यवाद या ठिकाणी कमीच आहेत. त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व सहकाऱ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि महाराजांचा या ठिकाणी मान सन्मान होण्यापूर्वी 2 मान सन्मान या ठिकाणी महत्त्वाचे आहेत, ते करणं गरजेचं आहे. आजच्या काल्याच्या कीर्तनाच्या पंक्तीचे अन्नदाते जे आहेत
असे अरविंद श्रीपद खळेकर यांचा मानसन्मान सपत्नीक आपण या ठिकाणी महाराजांच्या हस्ते करणार आहोत, तर त्यांनी तो स्वीकारायचा आहे. त्यानंतरचे सत्काराचे मानकरी असतील जे आजची संतपूजा ज्यांची आहे असे डॉक्टर पठारे वांबुरी, ढोकणे नाना मेजर वांबुरी, गोरख काळे, जीऊर बायजाबाई, हरिभक्तपरायण खळेकर महाराज आणि नंदूभाऊ वाघ, दादा गॅरेज राहुरी यांचाही मान सन्मान या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर आपल्या या मंदिरासाठी तुकाराम महाराजांची मूर्ती ज्यांनी दिलेली आहे, तसेच आपल्या या सप्ताहासाठी मंडपसाठी 10,101 रुपयाची वर्गणी ज्यांनी दिलेली आहे असे कैलासवासी पार्वती विठ्ठल साळवी यांच्या स्मरणार्थ गोरक्ष विठ्ठल साळवी यांचा सत्कार महाराजांच्या हस्ते होणार आहे. आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव, खरंच भारतीय संस्कृती ही जगातली नंबर 1ची संस्कृती आहे आणि संस्कृती जपण्याचं काम जर कोणी करत असेल तर निश्चित वारकरी संप्रदाय हा मोलाचं काम करतोय. आणि या वारकरी संप्रदायाचं हे एक अनमोल रत्न आपल्याला आपल्या याची डोळा पाहायला मिळालं. खरंच आलेले सर्व या ठिकाणी भाग्यवान आहेत. महाराजांचा मान सन्मान या ठिकाणी डॉक्टर करतील, पठारे डॉक्टर. त्यानंतर नंदूभाऊ ढोकणे नाना या खळेकर महाराज, गोरख काळे संतपूजेचे जे मानकरी आहेत ते महाराजांचा या ठिकाणी सत्कार करतील. आलेले सर्वच मंडळी या ठिकाणी सन्माननीय आहेत. आपला सर्वांचा नामोल्लेख करणं येथे वेळेच्या अभावी शक्य नाही, त्यामुळं रात्री हा आपला मान सन्मानाचा कार्यक्रम आपण रात्री आटोपून घेतलेला आहे. वेळेच्या अभावी आपण या ठिकाणी यानंतर लगेचच महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे, कुणीही घरी जाऊ नये. सुरुवातीला महिलांची पंगत बसणार आहे आणि त्यानंतर पुरुष मंडळींची पंगत बसेल. तर सर्व तरुण मंडळांना विनंती आहे की आपण वाढण्याची व्यवस्थेकडे लक्ष द्यायचं आहे. तरी कुणीही उठायचं नाही. महाराजांचा या ठिकाणी महाराज जाऊपर्यंत कुणीही मंडपमधून उठायचं नाही आहे. एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी. का असा सुवर्णयोग दरवर्षी आम्हाला कुणा ना कोणा सानिध्याने आपल्याला सहवास आम्हाला लाभावा. महाराजांना जाण्यासाठी जागा द्या. थोडं बाजूला सारखा. योगेश धन्यवाद. या संपूर्ण सप्ताहामध्ये ज्या पंक्तिदात्यांनी या ठिकाणी पंगत दिलेली असेल, महाप्रसादाची पंगत दिलेली असेल, सर्व महाप्रसाद पंक्तिदात्यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं मी ऋण व्यक्त करतो. या कीर्तनासाठी सप्ताहासाठी ज्या गायक वादक मंडळींनी या ठिकाणी अनमोल सहकार्य केलेलं आहे